चलूया परत एकदा शिवसेना शाखा जसकार युवा सामाजिक संस्था जसकार यांच्या वतीने आयोजित धर्मवीर चषकामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। इथे लकी ड्रॉ झाला आणि पहा नशिबाचा कौल मात्र समिधा नागाव संघाच्या बाजूने लागला। केगाव विपक्ष मोह हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। आज मात्र दिवस होता। समिधा नागाव संघाने ज्या पद्धतीने संपूर्ण रजनीमध्ये खेळ केला, पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं केगाव संघाचा चांगला बहारदार खेळ, दुसऱ्या दिवसामध्ये मोह संघाचा जबरदस्त खेळ आणि मोह संघ अगदी आपण जर पाहिला ना तर आता हा या मैदानाकरता किंवा उरण करता तो पाहुणा संघ राहिलाय आणि केगाव आणि नागावचा जर आपण विचार केला तर एकाच उरण शहराच्या नजीक असणारी ही गावं दोन आहेत। दोघांचेही नाव क्रिकेटमध्ये आहे आणि क्रिकेटच्या पटलावरचा टेनिस बॉल क्रिकेटचा लेजेंड खेळाडू म्हणून ज्यांना आपण पाहिलं प्रफुल्ल ठाकूर उर्फ पॉप्स पप्पू नावाचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय। पहिल्या दिवशी ज्याची बॅट अगदी गरजली आणि मी म्हणतो की प्रफुल्ल ठाकूरचे हे आवडीचं मैदान आहे। या मैदानावर प्रफुल्ल ठाकूरची बॅट भरपूर वर्ष बरसली आहे। इथे त्याच्या नावावर असंख्य विक्रम आहेत आणि त्याच्या आवडीचं एक मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येक खेळाडूचं एक आवडीचं एक मैदान असतं। मग मुलतान के सुलतान वीरेंद्र सेहवाग ज्यावर फिरोजशाह कोटलावर जातात तिथे त्यांच्या धावा होतात। जेव्हा आपण विराट कोहली यांना पाहतो परदेशामध्ये त्याची बॅट अगदी तळपते। म्हणजे प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या ठिकाणाच्या वेगवेगळ्या जागेचा एक मोह असतो आणि त्या जागेवर त्यांच्या धावा त्यांचा खेळ बहरताना देखील पाहायला मिळतो। त्याच पद्धतीने प्रफुल्लचा खेळ या मैदानावर आपल्याला चांगला होताना अनेक वेळा आपण त्याला पाहिलंय। येथे या दोन्ही खेळाडू आपापसामध्ये चर्चा करतील, तदनंतर बॉल चूज केला जाईल। मोह संघाचा वेगवान गोलंदाज या ठिकाणी तयार होईल। रोहित पाटील नावाचा रोहित पाठे नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी आलाय आणि आता आपण बघतोय की 3:30 वाजून गेलेत। आता पाहता क्षणी समोरच्या प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती थोडी आता कमी झाली आहे। 3 दिवसाचा अगदी मानसिक शारीरिक त्रास सहन करून युवा सामाजिक संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फार अफाट मेहनत घेतली। डे टुर्नामेंट भरवणं सोपं आहे मित्रांनो, परंतु रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणजे रात्रभर जागरण, परत दिवसाच्या झोप नाही आहे। मग रात्री दुसऱ्या दिवसाच्या रात्रीची तयारी म्हणून दिवसभर खटाटोप करावा लागतो। एकंदर 3 दिवसाच्या या खेळासाठी 20 ते 25 दिवसाचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो। एक आयोजक म्हणून आपण निश्चितपणे या गोष्टी जाणतो। चलूया मैदानाच्या दिशेने। पहिला बॉल येईल। इथे रोहित पाठे तयार झालाय। फलंदाज प्रफुल्ल ठाकूर याला पहिला बॉल शरीराचा वेध घेणारा। इथे काय घडलंय तर इथे मात्र लेग बाईटच्या माध्यमातून पहिली धाव गुणफलकावर जोडली जाईल। सेमीफायनलचा राऊंड आहे, थोड्या वेळात फायनल आणि तदनंतर चमचमती ट्रॉफी। 10 वर्ष पाठीमागे गेलात तर तुम्हाला आठवत असेल त्या काळातली गरुडा ट्रॉफी, त्या काळातली नटराज ट्रॉफी, त्या काळातलं सामान्य चषक ज्यांची उंची देखील अर्ध्या फुटापेक्षा कमी असायची। पण इथे आता खेळ बदलला, स्पर्धा बदलल्या। आता आपण 5 फूट 6 फूट 6.5 फूट अशा उंचीच्या ट्रॉफ्या क्रिकेटमध्ये आणतोय। पण इथे या ट्रॉफी जर आपण पाहिल्या ना छोट्या आहेत पण आकर्षक आहेत, कुणालाही मोहित करणाऱ्या हे नवीन पॅटर्न आलेत क्रिकेटमध्ये आपण बघतोय। पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर वेगवान मारा। जरीमरी हॉटेलचे ओनर पंकजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय। रोहितनं फेकलेला जबरदस्त वेगवान चेंडू, त्यावर मात्र हर्षद याला आलेलं अपयश होतं। पहिल्या बॉलवर धाव आली, तदनंतर आपण डॉट बॉल पाहिला। इथे परफेक्ट यॉर्कर टाकलाय काऊ कॉर्नर मध्ये कार्पेटच्या माध्यमातून जमिनीला गुदगुळ्या करत जाणारा हा चेंडू। 1 धाव या ठिकाणी मिळाली। एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय तब्बल 2 धावा धाव फलकावर लागल्या जातील। मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे। इथे पहिलं षटक आहे। 18 चेंडूंचा पहिला डाव या ठिकाणी चालू आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 35 ते 40 धावांचा मनसुबा केगाव संघाने आपल्या डोळ्यासमोर नक्कीच धरला असावा। प्रफुल्ल ठाकूर ऑन स्ट्राइक वर आहे, पुढच्या बॉलचा सामना करेल। इथे पहा दांडी गोल केली आहे, फार मोठी विकेट, ज्याला आपण पहिल्या दिवशी याच मैदानावर बरसताना पाहिलं।
तो प्रफुल्ल मात्र बाद झालाय. पहिला विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. सासूसने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल. पहिला चेंडू लेग बाईटच्या माध्यमातून एक आली, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर विकेट, ती देखील प्रफुल्ल ठाकूर सारख्या एका बलाढ्य खेळाडूची, ज्यानं त्या काळामध्ये रॉयल कोलंबोलीचं कैक वर्ष नेतृत्व केलं. ओपन क्रिकेटचा बेताज बादशाह आणि ओपन क्रिकेट फार मोठ्या पद्धतीनं ज्यानं गाजवलं, त्या अशा एका भल्या मोठ्या फलंदाजाला मात्र रोहित पाठे नावाच्या गोलंदाजानं थांबवलं, नमवलं आणि शमवलं देखील. पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी रोहित तयार, तर त्याला प्रत्युत्तर चढवण्यासाठी विवेक ठाकूर हा खेळाडू आलाय. पुढचा बॉल, हा पहा काय वेग आहे, काय वेग आहे, काय वेग आहे, भन्नाट वेग आहे. या गोलंदाजाकडे वेग आहे, नियंत्रण आहे आणि गती देखील आहे. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. म्हणजे मी म्हणेन की बँडरटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ आतापर्यंत 2 धावा आल्यात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. यशस्वी स्पेल त्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेच ते कारण असावं की कालच्या रजनीमध्ये ते फायनल पर्यंत पोहोचले. गोलंदाजी, अफाट गोलंदाजी. यावेळेस पहा, नियंत्रण चुकलं, दिशा चुकली, वेग उत्तम होता परंतु वेगावर नियंत्रण नव्हतं. वाईट बॉल आलाय. 3 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 3 धावा फार कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शांतता मैदानावर पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस काय घडलाय, इनर एज लागली होती, डायरेक्ट थ्रो झाला होता. एका चेंडू मागे बऱ्याच घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिली कॅच सुटली, तदनंतर रनआउटची संधी गेली. पहिलं षटक संपलं. 6 चेंडूनंतर धावसंख्या आपण पाहिली आहे तब्बल 4 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. सौम्य गतीनं धावा धाव फलकावर चढवल्या जात आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये काय असेल, कोणत्या गोलंदाजाला वापरला जाईल आणि विवेक आणि हर्षद यांच्या मनामध्ये काय असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथे आता तुम्हाला विचार करायला वेळच नाहीये. फायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 12 चेंडूमध्ये 25 धावा जमवणं फार गरजेचं आहे. 30-32 धावा हे टार्गेट या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये मोठं ठरलं जाऊ शकतं जर तुमच्याकडे प्रॉपर गोलंदाज असतील तर. नाहीतर मग मोहसंघ उगाच लांबून इथे आलेला नाही आहे. त्यांचा खेळ चांगला झालाय, त्यांचा दिवसही चांगला चाललाय आणि आजही त्यांचा दिवस योग्य दिशेनं आपल्याला जाताना देखील पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज हर्षद कडव नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. अगदी आपण जर पाहिलं ना तर एखाद्या प्रतियोगितेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण आदल्या दिवशी जर फायनलमध्ये गेलो आणि फायनलचा सामना जर सकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या दिवशी जर खेळायचा असेल तर त्यासाठी तुमच्या डोळ्यावरची जी झापड असते आणि ती झापड कमी करण्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतात. कारण लगातार सामने खेळून आपण फायनल खेळणे ही गोष्ट वेगळी आहे आणि फायनल खेळण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी येणं ही वेगळी गोष्ट आहे. तर अशाच या 2 संघांना आपण पाहतोय, एक पहिल्या दिवसाचा, एक दुसऱ्या दिवसाचा आणि तिसऱ्या दिवसाचा लकी ड्रॉच्या माध्यमातून गेलाय फायनल मध्ये. हर्षद याचा पहिला बॉल, इथे पुल केलाय, पॉवर जनरेट केली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हर्षदचं स्वागत केलंय षटकारानं. पुढचा बॉल, इथे इनसाइड आउट फटका पॉइंटच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. 2, 3, 4 तब्बल खेळाडू एका चेंडू पाठीमागे धावताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा पळून काढल्यात. आठवण झाली ज्या काळामध्ये
बांगलादेश संघाचं क्षेत्ररक्षण अगदी कमकुवत होतं आणि त्या काळामध्ये बांगलादेशचे 4-4, 5-5 खेळाडू एका चेंडू मागे धावताना देखील आपल्याला पाहायला मिळायचे. पण अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल झाले. आज प्रत्येक संघाकडे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. तुम्ही बॅटिंगमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकता, तुम्ही बॉलिंगमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकता. एक फिल्डर म्हणून एक वेगळी छाप क्रिकेट विश्वावर सोडणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे. त्यापैकी आपल्या स्मरणात कायमस्वरूपी राहणारा एक खेळाडू जॉन्टी रोड्स ज्याचं नाव आपण घेतो. तदनंतर मोहम्मद कैफ आहे, रवींद्र जडेजा आहे, युवराज सिंग आहे. तदनंतर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अगदी एका यशस्वी कर्णधारानं टिपलेला झेल रिकी पॉन्टिंग ज्याचं नाव ते देखील स्मरणात राहणार आहे. असे जगामध्ये असंख्य क्षेत्ररक्षक झाले ज्यांना आपल्या क्षेत्ररक्षणातून देखील स्वतःच्या नावाची छाप क्रिकेट विश्वावर सोडली. पुढचा बॉल या ठिकाणी फेक केला जाईल गोलंदाजाच्या वतीनं. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंपच्या वाईड लाईनच्या बाहेर जाणारा बॉल, वाईड बॉल दर्शवला जातोय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावा झाल्या एकूण 14. षटक चालू आहे दुसरं. 3 षटकांचा खेळ आहे. पृथक्करण पाहिलं 6-2 वाईड 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. लोवर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. 1 धाव मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जाईल. चांगली फेक केली जाईल. एका धावेनं धावसंख्या झाल्यात 15 धावा धाव फलकावर लागल्या जातील. टेनिस क्रिकेट आता मात्र 2023 आणि 24 हंगाम सरत आहे आणि सरत्या काळामध्ये ही प्रतियोगिता या ठिकाणी पाहायला मिळते. इथे चांगला फटका दिलाय लॉंग ऑनच्या वरून. प्रॉपर टायमिंग, साऊंड चांगला होता. हर्षद ठाकूरच्या बॅट मधून आलाय. फॅब्युलस स्ट्रोक, फॅन्टास्टिक स्ट्रोक. 6 धावा. इथे आणखी एक तडाखा दिलाय. मात्र यावेळेस ताकद कमी पडली आहे, टायमिंग कमी पडलाय. हर्षद ठाकूरला मात्र माघारी धाडलाय. चांगलं प्रत्युत्तर गोलंदाजानं दिलंय. षटकारानंतर विकेट देखील त्याची खोलली आहे. इथे 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावा पाहतोय 10च्या गतीनं 12च्या गतीनं 24 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 20 धावा खर्च केल्या. महागडं षटक, प्रगती झाली नाहीये. कालच्या रात्रीमध्ये सुधार व्हायला आवश्यक होता आणि आज मात्र त्यापेक्षा 4 धावा त्यानं जास्त खर्च केल्या. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण बघतोय.
हर्षल पाटील नावाचा गोलंदाज आणि फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. निखिल म्हात्रे विवेक ठाकूर ही जोडी मैदानामध्ये असेल. तब्बल 3:50 या ठिकाणी होत आहेत. आता मात्र अजून एक सामना बाकी आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी सुरू होईल. यावेळेस टायमिंग चुकलंय. ताकद होती, उंची जास्त, लांबी कमी. पहा सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न केला पण प्रयत्न फसला. इथे अपील केला जाईल. अपील केलं जातोय आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल, पाहिलं जाईल. साईप्रीत लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खेळाडू पोहोचलाय की नाही हे देखील या ठिकाणी पाहिलं जाईल. परागजी गावण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. पंच पाहतील कारण एका एका धावेला महत्व आहे. फार महत्वाचा सामना आहे. इथे मात्र पंचांचा डिसिजन आलाय नॉट आउट. दोन धावा या ठिकाणी मिळतील. 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलवर आल्या 2. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विश्वासपूर्ण गोलंदाजी करावी लागेल कारण इथे 2-3 फटके पडले तर सामन्याचं जे मोमेंटम आहे ते पूर्णपणे केगाव संघ खेचून घेईल. बघूया काय होत आहे. इथे पहा पायावर अदळणारा बॉल अगदी विकेटच्या मधोमध सापडलाय. लेग द बिफोर आणखी एक विकेट डाऊन झाली केगाव संघाची. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, दुसऱ्या चेंडूवर विकेट काढली. चांगल्या गतीनं यॉर्कर फेकला. परफेक्ट यॉर्कर अगदी विकेटच्या मधोमध सापडला. विवेक धक्का लागला केगाव संघाला. अजूनही 4 चेंडूंची फेक करायची आहे. मोमेंट जर मोह संघाला घ्यायचा असेल तर डॉट काढावे लागतील. मोमेंट जर केगाव संघाला घ्यायचा असेल तर मोठा फटका मारावा लागेल. इथे बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलचा खेळ समाप्त झाला. 26 धावांवर अजूनही स्थिरावलेलं स्कोर आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली आहे. 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट देखील त्यांना टिपली आहे. राहिले 3 चेंडू आणि आता गरज आहे की गाव संघाला मोठ्या फटक्यांची कारण 26, 27, 28 धावा डिपेंड करणं फार कठीण होणार आहे. इथे पुल केलाय हवेमध्ये बॉल आणि अन्वेष चूक केली आहे त्यानं. 2 धावा सहजरित्या मिळतायत. आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 2 चुका झाल्या. 2 चुकांमध्ये 4 धावा खर्च झाल्या. कदाचित या 4 धावा जेव्हा मोहसंघ बॅटिंगसाठी येईल तेव्हा त्या महागड्या ठरू शकतात कारण आपण पाहतोय फटके जोरदार आहेत पण आता चेंडू क्लिअर होत नाही आहेत कारण हवेमध्ये अर्धकता आहे, नमी आहे, गारवा आलाय. आता षटकार लागणं हे कठीण होणार आहे. अजून थंडीचे दिवस सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय प्रभागामध्ये फार मोठ्या पद्धतीने थंडी पडलेली आहे. काय परमेश्वराची लीला आहे. बर्फ अगदी वरती पडतोय आणि थंडी खाली येते. यावेळेस चांगला चेंडू चांगल्या वेगानं टाकलेला, शरीराचा वेध घेणारा, लेग बाईटची 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. एक एक धाव पुरेशी ठरेल का? मी म्हणेन की नाही आहे कारण अजूनही पाहिजे असा स्कोर केगाव संघानं स्कोर बोर्डवर आणला नाहीये. शेवटचा बॉल सामोरे जाईल निखिल आणि प्रत्युत्तर चेंडूतून दिला जाईल. गोलंदाज तयार. रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून
शेवटचा अस्त्र घेऊन गोलंदाज येतोय. इथे पहा चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅक केलंय. 2 षटकामध्ये 24 होत्या आणि या षटकामध्ये केवळ धाबा खर्च केल्यात. या गोलंदाजानं जर आपण विचार केला एकूण 5 धाबा या षटकामध्ये खर्च झाल्या म्हणजे तब्बल 29 धाबा. 30 धाबांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. त्या टार्गेटला कशा पद्धतीने उत्तर देतील, टार्गेट कशा पद्धतीने पुढे घेऊन जातील डिपेंड करण्यासाठी प्रफुल्ल ठाकूर आणि संघाचे संघनायक कॅप्टन काय डोक्याचा वापर करतील हे आपल्याला पाहायला मिळेल. चलूया 3 षटकं 30 धाबांचं टार्गेट आणि इथे वेळ झाली आहे सुमधुर संगीत ऐकण्याची. काळोख पडलाय अंधार दाटलाय मशाल घ्या हाती आणि एक एक युवा पेटून उठलाय कुणाची भीती. गेले भक्ताच जत्थर गाव त्याच्या विकासाला हात द्या. युवा संस्थेला साथ द्या. युवा संस्थेला साथ द्या. युवा संस्थेला साथ द्या. जरीमरी हॉटेलचे ओनर सन्माननीय आदरणीय श्री पंकजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या दरम्यान आदरणीय श्री नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा आज सन्मान या मंचकावर केला जातोय. पहा पहाटेची वेळ आहे अजूनही मान्यवर पाहुणे येत आहेत आणि मी आता रिक्वेस्ट करू की इथे जर आमच्या जसकार गावचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा युवा सामाजिक संस्थेचे कोणी सदस्य असतील तर सगळ्यांना मी रिक्वेस्ट करू की आपण मंचकावर या आणि आसन ग्रहण करा. कारण आता काही मिनिटांचा खेळ राहिलाय आणि काही मिनिटांचं बक्षीस वितरण देखील राहिलंय. शेवटचा क्षण आहे. आपण 3 दिवस ज्या पद्धतीनं सहकार्य केलं आता उरलेले काही क्षण असंच सहकार्य या ठिकाणी सुरू ठेवावं हे आम्ही तुम्हाला विनंती करू. 3 षटकं 30 धावा. चला सलामीची जोडी लगेच पाठवा. वेळ वाया घालवू नका. अठरा चेंडूमध्ये 30 धाबांचं लक्ष्य आहे. कोण होणार मालिकावीर, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कोणाच्या असणार जास्त विकेट, कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरांना या ठिकाणी उत्तर देण्याची वेळ अगदी काही मिनिटांवर येऊन थोपवली आहे. चॅम्पियन कोण होईल, रनरअप कोण होईल, तर तृतीय क्रमांकाचा मान देखील कोणाला मिळेल याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल. चांगलं क्रिकेट संपूर्ण 3ऱ्या रजनीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं. मग आर्थिक आहे, मानसिक आहे, शारीरिक आहे. ज्याला श्रमदान करता आलं त्यानं श्रमदान केलं. ज्याला पैसा वापरता आला त्यानं पैसा वापरला. ज्याला आपल्या डोक्याचा वापर करता आला, बुद्धीचा वापर करता आला त्यानं बुद्धीचा वापर केला. कारण या तिन्ही गोष्टी कुठल्याही कार्यक्रमासाठी गरजेच्या असतात. म्हणून कोणीतरी छान वाक्य सांगितलं की कुठल्याही कार्यक्रमाला जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल, तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा खर्च करा, तुमच्याकडे बुद्धी असेल तर बुद्धी खर्च करा, तुमच्याकडे शरीर असेल तर श्रमदान करा, पण तुमच्याकडे 3 पैकी काहीच नसेल तर गप आपल्या घरी बसा. कारण चौथी व्यक्ती ही समाजाला त्रासदायक असते. ती करत काहीच नसते मात्र बोलत खूप काही असते. आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहूया. चला सामन्याकडे आपण आपल्या नजरा रोवूया. फटाक्यांची आतषबाजी अगदी आपण बघतोय 7 वाजल्यापासून सकाळचे 4 वाजेपर्यंत फटाके फटाके फटाके. पण आता फटाके फुटायची देखील वेळ आली आहे. कोणता संघ सकाळी सकाळी आपल्या गावामध्ये जाऊन फटाके फोडेल आणि त्यांच्या स्वागतासाठी आपल्या घरचे आपल्या गावचे कोण कोण त्या ठिकाणी गावात असतील. मग केगाव येईल, नागाव येईल की मोह येईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. माणकेश्वर मंदिराच्या आणि केगाव समुद्र किनारपट्टीवर अगदीच नजीक असणारा हा केगावचा गाव सौंदर्याच्या खाणीतून येतो. तर मोहगाव आपण बघतो की आजूबाजूला फार मोठी झाडांची वर्दळ आहे आणि त्या विभागातून हा संघ या ठिकाणी आलाय. आणि आपण नागाव संघाचा विचार केला तर उरणला लाभलेल्या सौंदर्याचं एकमेव ठिकाण नागाव किनारपट्टी, नागाव बीच त्या ठिकाणून आलेला हा संघ. तिन्ही संघांचं या ठिकाणी आपण
आभार मानतोय की आपण चांगला खेळ केला. चलूया मैदानाच्या दिशेनं. 18 बॉल 30 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाचं बिगुल वाजलंय. उत्तर देण्यासाठी सूर्या आणि तदनंतर त्यांच्या सोबत असेल मिथून. तर पहिला गोलंदाज विपुल ठाकूर. डावं उजवं कॉम्बिनेशन आहे. फर्स्ट बॉल फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल ओ हो क्लासिकल क्लासिकल क्लास क्लास पाहायला मिळाला. चौकार. चेंडू मध्ये काहीच खराबी नव्हती. परफेक्ट यॉर्कर लोवर फुलटॉस बॉल. पण काय तितक्या चांगल्या पद्धतीनं फलंदाजानं त्याचा क्लास दाखवला. फक्त टायमिंग केलं, गतीचा वापर केला. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी चान्स नव्हता. सरळ चेंडू गेला सीमा पार. चौकार. पुढचा बॉल. यावेळेस लोवर फुलटॉस डीप मिड विकेट. इथे मात्र आलाय आज जबरदस्त प्रॉपर टायमिंग दाखवणारा षटकार. भ्रष्टाचारांची लावली वाट पेटवू ज्योत विकासाची. आता मात्र विपुलला विचार करावा लागेल. काय करून बसलाय. धावा कमी होत्या. पहिल्या 2 मध्ये 10 आल्या. इथे मात्र 30% धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये स्थानक कापल्या. ज्याचं नाव आहे सूर्या. सूर्या अंधारा रात्रीमध्ये पहाटे पूर्वीच मात्र जसखार मध्ये चमकू लागलाय. इथे आणखी एक तडाखा. स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव या ठिकाणी मिळते. 1 धावेनं धावसंख्या झाली 11. 11 धावा धाव फलकावर लागल्या जातील. कमबॅक करावं लागेल. इथे सामन्यामध्ये यू टर्न घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला विकेट आणि डॉट बॉल काढावे लागतील. साईड बदलून या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. फील्ड पोझिशन आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. इथे खोलवर टप्पा आहे. खेळाडू तैनात आहे. धावचीची संधी. इथे काय होणार पहा. बॅकअप झालं नाहीये. चेंडू हातामध्ये आला नाहीये. धावबाद होता होता राहून गेलाय. 1 धाव या ठिकाणी वाढली जाईल. 12 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजूनही धावांची गरज आहे 18. 14 चेंडू 18 धावांची गरज. इथे चांगला चेंडू आहे. इथे चांगला चेंडू आहे. चांगलं कमबॅक केलं. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॅटचा फ्लो आपण पाहिला. पण बॅट आणि बॉल मध्ये संगम नव्हतं. टायमिंग नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडू नंतर धावा झाल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिल्या तर तब्बल 12 धावा. महागडं षटक ठरलंय. पण कमबॅक केलंय मागच्या चेंडूवर. पुढचा बॉल. इथे आणखी एक तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव पळून काढली आहे. विवेक अगदी भिंतीप्रमाणे उभा केलाय त्याला. पहिलं षटक संपलंय मित्रांनो. 6 चेंडू नंतर धावा झाल्यात. तब्बल 13 धावा धाव फलकावर लागल्या जातील. विजयाचा आकडा अजूनही बघा. मागच्या सामन्यामध्ये देखील ही स्थिती होती. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज होती. पण त्या धावा वन साइड केल्या. इथे 12 चेंडू मध्ये पुनश्च मोह संघाला 17 धावांची गरज आहे. धावा करतील का. कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. प्रफुल्ल ठाकूर आणि हर्षद ठाकूर 2 सिनियर सिटीजन खेळाडू आपापसात चर्चा करतील. गोलंदाजी मला वाटतंय दिली जाईल. विवेक ठाकूर या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडूला सोपावलं जात आहे. 12 चेंडू 17 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही. 11 चेंडू अजूनही 16ची गरज आहे. पहा सामना दिसते तितका सोपा नाहीये. इथे 1-2 विकेट जर टिपल्या गेल्या 2-3 बॉल सलग डॉट आले तर केगाव संघ या सामन्यामध्ये घुसू शकतो.
तेवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. यावेळेस पहा काय भन्नाट वेगानं परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बॅट उचलायला देखील संधी नव्हती, इतक्या भन्नाट वेगानं चेंडू फेकला. 10 बॉल 16 धाबांची गरज. दोन्ही खेमे जे आहेत ते शांत आहेत. ट्रॉफी उचलायची आहे, एक पायरी पुढं. फायनल खेळायची आहे पण एक पायरी पुढं. इथे जर प्रवास थांबला तर आल्या पावली 3ऱ्या क्रमांकाचा मान घेऊन घरी परतावं लागेल. यावेळेस बॅटचा एज फ्लंबल झाला. खेळाडू चुकी केली आहे. चेंडू मध्ये खराबी नव्हती परंतु फिल्डरनं केली चूक आणि चुकीला इथे माफी नाही आहे. 4 धावा. इथे या चौकारानं सामन्याला एक मोडच दिलाय, एक वळणच दिलंय, एक रस्ता दाखवलाय की डॉट आला ना तरी काही फरक पडत नाही. एका चेंडूनं सामना फिरवता येतो. चौकारानं सामन्याला एक दिशा दिली आहे. धाबा झाला एकूण 18 धाबा. राहिले अजून 12. 9 चेंडू 12 धाबा. पुढचा बॉल चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. त्या ठिकाणी खेळाडू तैनात. फील्ड पोझिशनवर थोडासा खेळाडू फ्लंबल झाला मात्र अंततः चेंडू अडवला गेला. 1 धाव मिळते.
केल्या, तिथून कमबॅक केलं केगाव संघानं. आता प्रफुल्ल ठाकूरची गोलंदाजी बघा, फलंदाजीमध्ये आलं अपयश, इथे गोलंदाजीमध्ये करतोय करामत. त्याच्याकडे ऑफ स्पिन आहे, त्याच्याकडे लेग स्पिन आहे, त्याच्याकडे अचूक टप्पा देखील आहे. 4 चेंडूमध्ये शिल्लक राहिल्या 10 धावा. एखादा षटकार सामन्यामध्ये कमबॅक, एखादा डॉट बॉल, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. सामना जिंकणार कोण हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यामध्ये बंदिस्त आहे. पुढचा बॉल, यावेळेस यॉर्कर बॅट ब्रश झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू तैनात. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. ही गरज होती. एकेरी दुहेरी धावा आल्या ना तरी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. आधी सामना बनवायचा आणि तदनंतर मग तो जिंकवायचा. कारण आपण जेव्हा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतो तेव्हा सामना बनवावा लागतो. इथे एकेरी दुहेरी धावा घेऊन सामना तयार केला जाईल. 3 चेंडूमध्ये खर्च केल्या 2 धावा, राहिल्या 3 चेंडूमध्ये 8. 3 चेंडूमध्ये हव्या आहेत 8. एखादा चौकार, एखादा षटकार. सामना परत एकदा मोह संघाच्या दिशेने. एखादा डॉट बॉल, प्रेशर येईल. यावेळेस शॉर्ट बॉल डीप मिड विकेटच्या दिशेनं पुल केलाय. 1च धाव मिळते. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या प्रतियोगितेचा एक नियम. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावांची गरज. काय होईल. रोहित पाठे आणि इथे पहा आला खेळ खेळ खेळ. नाही जमला बॅटचा आणि बॉलचा मेळ. पडली विकेट. आला आता धोक्यामध्ये. संकटाचे बादल यावेळेस मात्र डोक्यावर. लढण्याचा इतिहास आमचा हरणेयमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. हे सांगतायत केगावचे खेळाडू. जोपर्यंत आम्ही मैदानामध्ये आहोत, आमची प्रामाणिक मेहनत आहे, आमची प्रामाणिक जिद्द आहे, आम्ही चिकाटीने प्रयत्न करतोय, तोपर्यंत आम्हाला नियत देखील हरवू शकत नाही. हेच दाखवलंय केगाव संघाच्या गोलंदाजानं. धावा कमी होत्या पण डिपेंड करण्याची ताकद दाखवली आहे. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल सामन्यामध्ये आणू शकतो मोह संघाला. प्रफुल्ल ठाकूरची जादुई गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पहा सामना मात्र केगाव संघानं जिंकलाय. काय गोलंदाजी झाली आहे. जबरदस्त खेळ झाला. अगदी निसटलेला सामना मात्र केगाव संघानं आपल्या बाजूने आणला. 12 चेंडूमध्ये 17 आल्या नाही. इथे मात्र मोह संघाला पराभवाच्याच स्वादाला मात्र सामोरे जावं लागलंय. अभिनंदन. केगाव संघ चांगला खेळ केला. ठोकोडी जय. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मुझे पहचानो कहां से आया. चला आपण टॉसच्या दिशेनं जाऊया. केगाव संघाचा कॅप्टन आणि या नागाव संघाचा कॅप्टन. आता उरले दोन्ही संघ उरणचे, ते देखील शहरी भागातले. म्हणजे अगदीच शहरी भागातून 2 दमदार संघ येतात.